हॉक कमिशनच्या अहवालात भारताने हरदीप सिंग निज्जरच्या हत्येबाबत चुकीची माहिती पसरवल्याचा दावा केला. मात्र निज्जरच्या हत्येमध्ये भारतीय एजन्सीचे कनेक्शन सिद्ध करण्यासाठी कोणताही ठोस दुवा नसल्याचंही कॅनडा एजन्सीने म्हटलंय. अमेरिकेचे नवे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पेसएक्सचे सीईओ एलॉन मस्क यांना अंतराळात अडकलेल्या सुनीता विल्यम आणि त्यांचे सहकारी बुच विल्यम हे दोन्ही शास्त्रज्ञ गेल्या वर्षी जूनपासून अवकाशात अडकले होते, तर त्यांना परत आणण्याचे काम मस्क लवकरच करणार असल्याचं ट्रम्प यांनी सांगितलंय. सिरियन बंडखोर गट तहरीर अल शामचा नेता अबू मोहम्मद अल जुलामी याने बुधवारी दमास्कमध्ये संविधान रद्द करून स्वतःला राष्ट्राध्यक्ष घोषित केलंय. कमांडर हसन अब्देल घानीने सांगितलंय की देशात पूर्ण स्थिरता येईपर्यंत जुलामी अध्यक्षपदावर राहणार आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी लेक एंड रिले कायद्यावर स्वाक्षरी केली आहे, जो त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिला कायदा आहे. हा कायदा फेडरल अधिकाऱ्यांना कोणत्याही गुन्हेगारी कृतीत गुंतलेल्या बेकायदेशीर स्थलांतरितांना ताब्यात घेण्याचा आणि निर्वासित करण्याचा अधिकार देतो. बांगलादेशाच्या अंतरिम सरकारमधील मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांनी अमेरिकन उद्योगपती जॉर्ज सोरोस यांचा मुलगा अलेक्स सोरोस याची भेट घेतली आहे. ढाका येथील ओपन सोसायटी फाउंडेशनच्या एका कार्यक्रमात दोघांची भेट झाली होती. युनूस गेल्या 3 महिन्यात दुसऱ्यांदा अलेक्सला भेटल्याचं कळतंय. भारत अमेरिकेतून आयात होणाऱ्या काही महत्त्वाच्या वस्तूंवर शुल्क कमी करू शकणार आहे. निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर करताना याची घोषणा करू शकतात. स्टील, महागड्या मोटारसायकल, इलेक्ट्रॉनिक वस्तू या यादीत असून त्याचे दर कमी केले जाणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आली. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स, कंटेंट क्रिएटर आणि पॉडकास्ट देखील आता US व्हाईट हाऊसमध्ये राष्ट्राध्यक्षांच्या पत्रकार परिषदेत सहभागी होणार आहे. त्यांना प्रेस ब्रीफिंग रूममध्येही जागा दिली जाणार आहे. व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट यांनी ही माहिती दिली आहे. नोबेल पुरस्कार हा सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार मानला जातो. विविध क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी नोबेल पुरस्काराचं वितरण केलं जातं. दरम्यान जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि टेस्ला, स्पेसएक्स व एक्स सारख्या कंपन्यांचे मालक एलॉन मस्क यांना नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकन देण्यात आलंय. नांदेडसह अन्य परिसरात बर्ड फ्लूमुळे पक्ष्यांचा मृत्यू झालाय. दरम्यान आता कॅलिफोर्नियामध्ये एक नवीन स्ट्रेन आढळलाय. हा स्ट्रेन एक बदक फार्ममध्ये आढळून आलाय. शास्त्रज्ञांनी या स्ट्रेनला H5N9 असं नाव देण्यात आलंय. अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन DC मध्ये एका प्रवासी विमानाची आणि हेलिकॉप्टरची धडक झाली. हेलिकॉप्टर आणि विमान नदीत कोसळलं असून यात 19 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. दरम्यान या अपघातात शंका उपस्थित केल्या जात असून खुद्द अमेरिकेचे डोनाल्ड ट्रम्प यांनीच प्रश्न उपस्थित केलाय. लोकशाही वाचवणे ही आपली जबाबदारी आहे, मात्र लोकशाही मोडण्याचा प्रकार सुरू आहे. निवडणूक आयोगाच्या माध्यमातून असेल किंवा स्वायत्त संस्थांच्या माध्यमातून लोकशाही मोडण्याचा कार्यक्रम चाललाय. त्यामुळे लोकशाही वाचवण्यासाठी एका व्यासपीठावर आलं पाहिजे, अशी साथ काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी राज ठाकरेंना घातली. धनंजय मुंडे हे आमच्या मंत्रिमंडळातील मंत्री आहेत, त्यामुळे त्यांना भेटण्याची चोरी नाही. ते मला कधीही भेटू शकतात, मीही त्यांना कधीही भेटू शकतो, कुठल्याही कामासाठी भेटू शकतो. आणि त्यांच्या राजीनाम्याबाबत अजितदादांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. अजितदादांची भूमिका हीच अधिकृत भूमिका आहे, असं फडणवीस यांनी स्पष्ट केलंय. प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभमध्ये चेंगराचेंगरी होऊन तब्बल 25 जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आता महाकुंभमध्ये मोठी आग लागली आहे. त्यामुळे भाविकांमध्ये एकच खळबळ उडाली. आग विझवण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू करण्यात आलं असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही झाली. भारत आणि इंग्लंड यांच्यात शुक्रवारी 4थ्या T20 मालिकेचा सामना पुण्यातील MCA क्रिकेट मैदानावर खेळवला जातोय. यातच भारतीय संघ पुण्यामध्ये दाखल झाला असून मागच्या सामन्यात टीम इंडियाला इंग्लंडकडून 26 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळे पुण्यात होणाऱ्या सामन्याकडे आता सर्वांचंच लक्ष राहणार आहे.
रणजी ट्रॉफी 2024-25च्या शेवटच्या फेरीला आजपासून सुरुवात होतीये. या रणजी ट्रॉफी 2024-25 मध्ये आता विराट कोहली 12 वर्षांनंतर रणजी ट्रॉफीमध्ये दिल्लीकडून खेळणार आहे. दिल्लीने नाणेफेक जिंकून रेल्वे विरुद्ध प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला असून विराट कोहलीचा हा सामना पाहण्यासाठी अरुण जेटली स्टेडियममध्ये गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं.